तुटपुंजी मदत देऊ नका आम्हाला, 50,000 रुपये इतरांना मदत द्या. सरकारनं जाहीर केलेल्या तुटपुंजा मदतीनंतर कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंना शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागलाय. सर तुम्ही आज ऐका, सर आले म्हणून आज सगळे 9:30 ला हजर आहे. कोणी येत नाही सर, कोणी हजर आज शासकीय अधिकारी आले तुम्ही कृषी मंत्री आले म्हणून शासकीय अधिकारी कोणी येत नाही. 2 आणि 3 हजार रुपये नको तर अतिवृष्टीनं उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी मंत्री भरणेंना घेराव घातलाय. 2-3 रुपये मदत देऊ नका बरं का साहेब, तुटपुंजी मदत देऊ नका आम्हाला, 50,000 रुपये इतरांना मदत द्या. खरं तर आठवड्याभरापासून मराठवाडा, अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यासह राज्यभरातील 30 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीनं हाहाकार माजवलाय. त्यात पिकं पाण्याखाली गेल्यामुळं शेतकरी उद्ध्वस्त झालाय. राज्यात 30 जिल्ह्यात तब्बल 70 लाख एकर पिकं पाण्याखाली गेली आहेत, तर 31,64,000 शेतकरी बाधित झाली आहेत. या शेतकऱ्यांसाठी सरकारनं 2,215 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. या मदतीचं 70 लाख एकरावरील शेतकऱ्यांना वाटप केल्यास प्रति एकर 3,164 रुपये इतकी तुटपुंजी मदत होईल. त्यामुळेच विरोधकांनीही 50,000 हेक्टरी मदत देण्याची मागणी केली आहे. इतर पिकं सर्व नष्ट झाले आहेत. ढगफुटी, रोज पाणी 16 ऑक्टोबरपर्यंत पाऊस दाखवतोय. 2 हेक्टरपर्यंत 13,000 रुपये देणार आणि त्या 13,000 रुपयामध्ये काय होईल? त्यामुळं 50,000 रुपये हेक्टरी जर देत असाल तर काहीतरी मदत होईल. त्याचं पेरलं ते बाकी पिकाचं तर नुकसान भरपाई होऊ शकत नाही आणि कोणताही सरकार देऊ शकत नाही हे आम्हालाही कळतं. पण किमान तेवढा दिला तरच तो शेतकरी थोडा तरी सावरू शकेल आणि कर्जमाफी करणं हे आवश्यक आहे. आता फक्त अतिवृष्टीनं हवालदिल झालेला बळीराजाच आणि विरोधी पक्षाचे नेतेच नाहीत, तर खुद्द कृषी मंत्र्यांनीही शेतकऱ्यांना देण्यात आलेली मदत तुटपुंजी असल्याची कबुली दिली आहे. जे नियमाने आहेत ते आता आपण पहिल्यांदा देऊया. या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेवटी शेतकऱ्यांना ही रक्कम त्यांच्या दृष्टिकोनातून अपुरी आहे, तुटपुंजी आहे, याबद्दल काय दुमत नाही. परंतु या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आम्ही येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये आज सगळेजण फिरून त्यामध्ये माहिती घेऊन काहीतरी योग्य तो निर्णय घेतील. परंतु तुम्हाला मी आज सांगतो की आम्ही हे राज्य सरकार हे कुठल्याही शेतकऱ्याला या अतिवृष्टीच्या काळामध्ये वाऱ्यावर सोडणार नाही. अतिवृष्टीच्या भीषणतेमुळे संवेदनशील माणसाच्या काळजाचं पाणी झाल्याशिवाय राहणार नाही. ओल्या दुष्काळाची एवढी भीषण परिस्थिती आहे. कोलमडून पडणाऱ्या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचे निकष बाजूला ठेवून त्याला आर्थिक मदत करणं गरजेचं आहे. एवढंच नव्हे तर मंत्र्यांचे दौरे हे शेतकऱ्याला सावरण्यासाठी असावेत, मदतीसाठी असावेत, मात्र ते ओल्या दुष्काळाच्या पर्यटनासाठी नसावेत. कॅमेरामन किरण काजळेसह सागरवाड, साम टीव्ही, अहिल्यानगर. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.